मला हे सांगा, आज विधानसभेमध्ये कोणकोणत्या प्रश्नावर उकल झाली आणि तुम्ही काही प्रश्न मांडले का? प्रश्न मांडण्याची मुभास तर या हिवाळी अधिवेशनामध्ये नाही मिळाली ना. आता सरकार नुकतं स्थापन झालं, अजून यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा मंत्रिमंडळाचं खाते वाटप हे अजूनपर्यंत झाले नाही. त्याच्यामुळे प्रश्नोत्तर नाही, तारांकित प्रश्न नाही, लक्षवेधी नाही, काहीच त्याच्यामध्ये यावेळेस कामकाज नाहीये. आणि म्हणून मग फक्त शासकीय कामकाज आणि जे काही औचित्याचे मुद्दे आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. तशा पद्धतीचं कामकाज सुरू आहे. बरं सर, जे विधेयक सुरुवातीला मांडण्यात आले त्यामध्ये विदर्भाचा काही विकासाबद्दलचे काही मुद्दे होते का त्याच्यामध्ये? विदर्भाच्या विकासाबद्दल अजूनपर्यंत एकही मुद्दा नाही. आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव जो दिलेला आहे शासनाला तो उद्या चर्चेला येणार आहे. त्याच्यामध्ये विदर्भाच्या प्रश्नावर आम्ही चर्चा करणार आहे. बरं सर, विदर्भातील कोणत्या प्रश्नावर तुम्हाला विधानसभा क्वेश्चन विचारावं असं वाटतं? सिंचनाचे प्रश्न आपले महत्वाचे आहे, कारण विदर्भ वैधानिक विकास महामंडळ याची मुदत वाढ संपलेली आहे. 2020 मध्ये 30 एप्रिलला आपली मुदत वाढ खरं म्हणजे या शासनाला करायला पाहिजे होती. केंद्र शासनाकडे महायुतीचं सरकार असताना त्यांनी प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता, त्यांनी तो पाठवला नाही. आणि त्याच्यामुळे विदर्भामध्ये अजूनही अनुशेष मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही. ते मुद्दे आम्ही उद्या उपस्थित करणार आहे. धन्यवाद. गड किल्ल्यांचं संरक्षण याबाबत एक सुधारणा विधेयक होतं, तर ते आज सभागृहात पारित झालं. आपले जे गड किल्ले आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये जे पुरातन स्थळ आहे, तर त्यामध्ये त्याच्यामध्ये शिस्तीत लोकांनी जावं, कचरा करू नये, त्यामध्ये लोकांनी त्याचं पावित्र्य राखावं, या सगळ्याच्या बाबतीत जे कायदे करायला पाहिजे ते त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. बरं, मला हे सांगा मॅडम, विदर्भाचे काही प्रश्न उपस्थित झाले ते का? उद्या त्याच्यावर चर्चा आहे. उद्या चर्चा आहे त्याच्यावर, उद्या सांगते. लाडकी बहीण बद्दल तुमचं मत काय आहे? आता काय योजना चालू आहे जोरदार, आता परत नवीन चालू होणार. मत काय, आम्ही सत्ताधारी, आम्हीच योजना आणली, आमचं मत चांगलंच असणार आहे. अजून काय? हा, चला ठीक आहे, ओके. तुम्हाला काय उद्या बोलूया, उद्या. हा. बरं मॅडम, लेडीजच्या बाबतीमध्ये कोणते विषय यायला पाहिजे विधान परिषदेमध्ये हे सांगा, लेडीज संरक्षणासाठी. कधी कधी अन्य अत्याचार होत आहे, आता तुम्हाला असं आहे माहिती की सीसीटीव्ही कॅमेरे वाढवले पाहिजे हा सर. या वेगवेगळ्या ठिकाणी, त्याची खूप गरज आहे. आणि पोलिसांची गस्त असेल, वन स्टॉप सेंटर असेल, त्यानंतर ज्याला आपण म्हणतो पोलीस दिदी, ह्यासारख्या योजना आहे, दक्षता समिती आहे, याचं सबलीकरण केलं. आणि बलात्कारावर लोकांना ते शिक्षा झाली पाहिजे. विदर्भातील लोकांचे काही विषय होते का विधेयकामध्ये? विदर्भाच्या लोकांचे विषय असतील ना, विदर्भाच्या लोकांचे विषय. बरं, मग तुम्ही आहे सर, नवीन आले आहे, तर तुम्ही कोणत्या प्रश्नावर तुम्ही या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहे? कोणत्या अशा समस्या की तुम्हाला? आमच्या इकडे धानाच्या समस्या आहेत, त्यानंतर घरकुलाच्या समस्या आहेत, शहराच्या आपल्या पाण्याच्या समस्या आहेत, पर्यटन विकासाच्या समस्या आहेत, त्या सर्व ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या. अडचणीत आपल्याला राहतात ते सर्व अडचणी राहतात. बरं, शेतकऱ्याविषयी काय आहे तुमचं मत? शेतकऱ्यांच्या 1 रुपयामध्ये शेतकऱ्याविषयी बऱ्याच लोक तक्रारी येते. पूर्व विदर्भात आपला सर्वात जास्त धानाची शेती राहिली. धान उत्पादक शेतकऱ्याला शासनाकडून भरीव मदत कशी मिळेल आणि त्या शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल आणि जमीन हे दुबार पिकात कशी येईल, या सिंचनाच्या सोयी कशा होतील, त्यांना आपला वीज कशी मिळेल, त्याला सौर ऊर्जेचे पंप कसे मिळतील, याच्यावर आमची भर आहे. बरं, विदर्भासह महाराष्ट्र सर क्राईम रेट वाढत आहे अन्य अत्याचाराचा, जसं परभणी आहे, बीड आहे, तर त्या संदर्भात तुमचं मत काय आहे की हे क्राईम रेट वाढत आहे की त्यावर काही अंमलबजावणी व्हायला पाहिजे? कमी झाल्या पाहिजे. आजच्या विधानसभामध्ये नेमकं कोणकोणत्या प्रश्नावर उकल झाली आणि तुम्ही कोणते प्रश्न मांडले सांगा? आज आता असं आहे की माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होती, त्यांचा अभिनंदनाचा ठराव होता, त्याच्यावर काही मी काय आज बोललो नाही. आता नवीन 193 आणि पुरवणी मागण्या जेव्हा येतील तेव्हा मी मतदारसंघाच्या विषयीची चर्चा करेन. बरं सर, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून नाव झालं होतं, ते चर्चा सुरू होती, मला कोणी सांगितलं? लोकांमध्ये चर्चा होती. 132 आमदारांना हात प्रश्न करता की तुमचं मंत्रिमंडळात नाव होतं? माझं कुठेही मंत्रिमंडळात नाव काही नव्हतं, काही प्रश्न नव्हता. बरं, मला हे सांगा, लाडकी बहिणीच्या बद्दल लाडकी बहिणीमुळे सरकार आलं. टीव्ही साठी आलो. लगेच
सध्या विधानसभेमध्ये सर कोणते प्रश्न चालले? अरे हे काय गर्दी होत आहे दुनियाभराची गर्दी होऊन राहिली सर. आजच्या विधानसभेत काय चाललं सर? अच्छा सर अरे हे काय हो कसं? गोंदिया जिल्ह्यावाल्या शुभेच्छा सर